नागपूर केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत ठळक मराठी बातम्या. आकाशवाणी नागपूर. हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे. एमपीएससीच्या स्पर्धा परीक्षा सीबीटी पद्धतीनं घेण्याच्या आणि नॉर्मलायझेशन लागू करण्याच्या निर्णयाविरोधात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे बेलापूर इथल्या एमपीएससी मुख्यालयासमोर बेमुदत साखळी उपोषण दुसऱ्या दिवशीही सुरू आहे. आंदोलनकर्त्यांशी एमपीएससी प्रशासनानं चर्चा न केल्याबद्दल नाराजी व्यक्त करत आजपासून काळी फीत लावून आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. सीबीटी पद्धत रद्द करून पूर्वीप्रमाणे ऑफलाईन परीक्षा घेण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे. भंडारा इथल्या 100 खाटांच्या महिला रुग्णालयासाठी साहित्य, उपकरणं आणि मशिनरी खरेदी प्रक्रियेत अनियमिततेच्या आरोपांची चौकशी करून दोषींवर 15 दिवसात कठोर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी विधान परिषदेत दिली. खरेदी प्रक्रिया नियमानुसार पार पडल्याचं सांगतानाच त्रुटी आढळल्यास दोषींवर कारवाईसह भविष्यात अशा प्रकारच्या चुका टाळण्यासाठी सुधारात्मक उपाययोजना करण्यात येतील, असं ते म्हणाले. राज्यातील जिल्हास्तरावर कार्यरत 304 आयटी तज्ज्ञ कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त न करता त्यांचं समायोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. मंत्रालयात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार आणि केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. ई-ऑफिस, ई-डिस्ट्रिक्ट, आपलं सरकार सह विविध डिजिटल योजनांच्या अंमलबजावणीत योगदान देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सेवेला सातत्य देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय. भूवैकुंठ समितीनं अड्याळ टेकडी हडप करण्याच्या कथित प्रयत्नांचा पत्रकार परिषदेत निषेध करत टेकडी संरक्षण करण्यासाठी कायदेशीर आणि लोकशाही मार्गाने लढा सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केलाय. अड्याळ टेकडी हा गुरुकुंज मोजरीच्या कार्याशी संबंधित ऐतिहासिक आणि आध्यात्मिक वारसा असल्याचं सांगत न्यायालयीन प्रक्रिया सुरू असून कोणतंही अतिक्रमण किंवा दिशाभूल करणारे प्रयत्न सहन केले जाणार नाही, असं या समितीनं स्पष्ट केलंय. अमृत नारी 2 ESRच्या आउटलेट वॉल बदलण्याच्या कामासाठी आज ओमनगर फीडर पेन्स 4 वर तातडीचा शटडाऊन घेण्यात आलाय. त्यामुळे नारा, नारी, जरीपटका आणि नारा NIT कमांड एरियातील अनेक भागांचा पाणी पुरवठा सकाळी प्रभावित झाला आहे. नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा, असं आवाहन NMC OCWनं केलंय. प्राचार्य डॉ. महेंद्रकुमार मेश्राम यांनी संपादित केलेल्या उजेड वास्तवाचे क्रांती संग्राम या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा विदर्भ हिंदी साहित्य संमेलनाच्या अर्पण सभागृहात पार पडला. माजी सनदी अधिकारी EZ खोब्रागडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात ज्येष्ठ नाटककार दादाकांत धनविजय यांच्या हस्ते पुस्तकाचं प्रकाशन झालं. यावेळी विविध साहित्यिकांनी डॉ. मेश्राम यांच्या साहित्याचं सामाजिक, संविधानिक आणि आंबेडकरी विचारांशी असलेलं योगदान अधोरेखित केलं. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. या पुढील ठळक बातमीपत्र 11:57 ऐकता येईल. नमस्कार.